घोरबंदर रोड पर एक बार फिर तेज रफ्तार और सड़क सुरक्षा को लेकर चिंता बढ़ाने वाला बड़ा हादसा सामने आया है। आनंद नगर इलाके में गैस से भरा एक कंटेनर अचानक अनियंत्रित होकर पलट गया, जिसकी चपेट में एक ऑटो रिक्शा आ गया। हादसा इतना गंभीर था कि ऑटो रिक्शा पूरी तरह कंटेनर के नीचे दब गया। प्रारंभिक जानकारी के अनुसार इस दुर्घटना में ऑटो में सवार 2 लोगों की जान चली गई, जबकि एक अन्य व्यक्ति गंभीर रूप से घायल हो गया। घायल को तत्काल नजदीकी अस्पताल में भर्ती कराया गया, जहां उसका उपचार जारी है। घटना की सूचना मिलते ही पुलिस, दमकल विभाग और बचाव दल मौके पर पहुंचे। क्रेन की सहायता से कंटेनर को हटाकर राहत एवं बचाव अभियान चलाया गया। गैस से भरा कंटेनर होने के कारण पूरे क्षेत्र में एहतियात बरती जा रही है और सुरक्षा व्यवस्था कड़ी कर दी गई है। हादसे के बाद घोरबंदर रोड पर कुछ समय तक यातायात प्रभावित रहा। पुलिस ने दुर्घटना का मामला दर्ज कर लिया है और कंटेनर के पलटने के कारण की जांच शुरू कर दी गई है। अधिकारियों द्वारा घटना से जुड़े सभी पहलुओं की जांच की जा रही है। इंजर्ड आहेत काय माहिती आहे? 12:35 आम्हाला माहिती मिळाली की एक टँकर पलटी झालेला आहे आणि त्यात एक रिक्षा फसलेली आहे। पुढच्या एक 4 ते 5 मिनिटांमध्ये आम्ही ताबडतोब घटनास्थळी पोहोचलो। घटनास्थळी पोहोचल्यानंतर टँकर पलटी होऊन त्याच्याखाली रिक्षा फसलेली दिसून आली। त्यामध्ये काही पॅसेंजर आणि ड्रायव्हर देखील होता। आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी 2 फराना क्रेन मागवून घेतल्या आणि त्या फरानाच्या मदतीने तो टँकर उचलून त्याकडून रिक्षा बाहेर काढली। त्यामधून 2 जखमींना बाहेर काढलेला आहे आणि ड्रायव्हरला देखील बाहेर काढलेला आहे आणि त्या सर्वांना आपण हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं आहे। सध्या आपण जो ट्रक आहे तो बाजूला करून घेतलेला आहे आणि टँकरचा जो भाग आहे तो देखील आपण आता बाजूला करण्याचे प्रयत्न चालू आहे। टँकरमध्ये कोणतं काय घटक आहेत त्यासाठी आपण एक्सपर्ट बोलवलेले आहेत। ते समजल्यानंतर पुढची प्रोसेस आपण करून घेतो आहे। वाहतूक कर्मचारी सर्व अधिकारी हजर आहेत। वाहतुकीचं नियोजन चालू आहे। तर अपघात होण्यामागचं नेमकं कारण काय? आपल्याला आता ते चौकशी केल्यानंतर आपल्याला समजेल त्याच्यामध्ये नक्की झालेलं आहे। आपली पहिली प्रायोरिटी होती की या ठिकाणी येऊन जखमींना आणि बाहेर काढणं, त्याप्रमाणे आपण केलेलं आहे। सर टोटल किती रिक्षामध्ये लोक होते? रिक्षामध्ये एक ड्रायव्हर आणि 2 पॅसेंजर होते।